पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे। हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा, सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली माऊली, आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली,
माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल। जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम। श्री तुकाराम महाराज गाता अभंग अभंग क्रमांक 1522। फलकट तो संसार येते सार भगवंत फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसी जागवितो मना सरसे जना सहित ऐसी जागवितो मना सरसे जना सहित फलकट तो संसार येते सार भगवंत फलकट तो संसार येथे सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत फलकट तो संसार येते सार भगवंत अवघे निरसोनी काम घ्यावे विठोबाचे नाम अवघे निरसोनी काम घ्यावे विठोबाचे नाम 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 फलकट तो संसार येते सार भगवंत फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार येते सार भगवंत तुका मनी देवा विन केला सीन तो मिथ्या तुका मनी देवा विन केला सीन तो मिथ्या तुका मनी देवा विन तुका म्हणे देवा विन तुका म्हणे देवा विन तुका म्हणे देवा विन केला शीन तो मिथ्या केला सीन तो मिथ्या केला सीन तो मिथ्या
केलासी न तो मिथ्या फलकट तो संसार येते सार भगवंत फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार येथे सार भगवंत फलकट तो संसार येथे सार भगवंत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग ओवी 150 ते 195। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग ओवी 150 ते 195। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जो जे श्री गणेशाय नमः। तरी ही विषयीचे काही यत सर्वता सांकडी नाही सुख आवडे ते माझिया देही देखसी तुम ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही मने निवांतो चेरून येत का पहा उगला मनोनी श्री कृष्णे जव पाहिला तव आरतीचे लेणे लिहिला तैसाची आहे मग मने उत्कटे ओहट न पडे अजुनी सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे नाकळेची या हे बोलोनी देवो हशिले हसोनी देखनी आते मनीतले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू ये या बोलाय रे विचक्षणे मनीतले हाजी कवनासी ते उणे तुम्ही बका करवी चांदणी चरू पहा मान हा हो उठोनिया आरिसा आंधळिया दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गानीव करा मकरंद कणाचा चारा जानता घालुनी दरदुरा वाया धाडा शारंगधरा कुपा कवनाय जे अतिंद्रिय मनोनी व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची भागा फिटले ते तुम्ही चर्म चक्षु पुढे सुदले मी कैशेनी देखे परी हे तुमचे उनी न बोलावे मीची साहे तेची बरखे यथ अति मनितले देवे मानु बाप
साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोल प्रेम भावे दसाळ गेलो, काय झाले न वाहता भुई पेरिजे, तरी तू वेलो वेलिया जाईजे. तरी आता माझे निज रूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ, काय झाले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलिया जाईजे. तरी आता माझे निज रूप देखिजे, ते दृष्टी देव तुझ, मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य भो योगो आगवान. मग तिया दृष्टी पांडवा, आमचा ऐश्वर्य योगो आगवा. देखोनिया अनुभवा मा जीवन करी, ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये. बोलिले आराधे जगाचे पयम कौरव कुळ चक्रवर्ती, मजहाची विस्मयो पुडत पुडती. जे श्री होनी त्रिजगती सदैव अशे कवनी, ना तरी खुनेचे वानावया लागी, श्रुती वाचो निदावा पाजगी. ना सेवक पण तरी अंगी, शेषाच्याची आती. हा हो जयाचे निसोशे, सिनत आठही प्रहर योगी जैसे. अनुसरले गरुडाईसे कवन आहे, परी आघवेची एकीकडे ठेले. सापे कृष्णा सुका एकंदरे जाहले, जिये दिनोनी जन्मले पांडव हे. परी पाचाही आता अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना. कामुक का जैसा अंगना, आपे ताकीजे. पडविले पाखिरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृग ही तैसा न चले. कैसे दैव येते सुरवाडले, ते जाणो नये. आजी परब्रह्म हे सगळे, भोगावया सदैव याचे चिडोळे. कैसे वाचेचे हनलळे, पाळीत असे. हा कोपे की निवांतू साहे, हारुसे तरी बुजावीत जाये. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. एरवी विषय जिनोनी जन्माले, जे शुकाधिक दादुले. ते विषयोची वाणिता जाहले भाटयाचे. हा योगियांचे समाधी धन, की होवो निठेले पार्था अधीन. या लागी विस्मयो माझे मन, करीतसे राया. देवीची संजय मने काय सांग, विस्मयो यते कौरवेशा. श्रीकृष्णे स्वीकारिजे, जया ऐसा भाग्य उदय होय. मनोनी तो देवांचा रावो, मने पार्था ते तुझ दृष्टी देवो. जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. ऐसी श्री मुखोनी अक्षरे, निगती ना जवय कसरे. तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नव्हती देखम, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कळिका, उजळलिया श्रीकृष्णे. मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रकटला, तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला. यया परिदाविता जाहला, ऐश्वर्य आपुले. हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ. विश्व हे मृगजळ,
जया रश्मी स्तव दिशे जिये अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जय्यक वेळ खादली होती माती तैको पोनिया हाती यशोदा धरीला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिषे 14 भुवने सावकाशे दाविली तिये ना तरी मधुवनी दुर्वाशी केले जैसे कपोल शंके शिवतले आणि वेदाची हिमती ठेले तो लागला बोलो तैसा अनुग्रहो पैराया श्री हरी किला धनंजया आता कवनेकडे ही माया ऐशी भाषणे चितो एक सरे ऐश्वर्य तेज पाहिले तया चमत्काराचे एक कारणव जाहले चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाची जैसा आब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थलोळे मने केवडे गगन येत होते ते कवने नेले पाके उते ती चराचरे महाभूते काय झाली दिशांचे ठावही हारपले अधो ऊर्ध्व काय नेनो जाहले चैलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैशी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनाशी मनपण न स्फुरे बुद्धी आपण पे न सावरे इंद्रियांचे रश्मी मागारे हृदयवरी भरले तेत ताटस्थ्य पडिले टकाशी टक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मितू पाहे कोडे व पुढा होते चतुर्भुज रूपडे तिची नाना रूप चौकडे मांडोनी ठेले जैसे वर्षा काळीचे मेघोडे का महाप्रळयीचे तेज वाडे तैसे आपणाविन कवनीकडे नेदीची उरो प्रथम स्वरूप समाधान खाओनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देके प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देके इहिची दोही डोळा पाहावे विश्वरूप सकळा तो श्री कृष्णे सोहळा पूर्विला ऐसा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7 भाग 5। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। सावध ऐके लंकापती ऐसी क्या रावणाची गती। ऐक दुजियाची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेन। पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईशे देई प्रेम काही कळाय पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 7व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात शिष्टाईसाठी रामरायाचा दूत म्हणून राजा रावणाच्या दरबारामध्ये गेलेले अंगद राजा रावणाला अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतात. ते म्हणतात मी अनेक रावण पाहिलेले आहेत, त्यापैकी तू कोणता रावण आहेस हे जाणून घे. आणि अशा प्रकारे अंगद बोलत असताना काल आपण ऐकलं की सहस्त्र अर्जुनाच्या राज्यामध्ये राजा रावणाची काय दशा झाली होती, काय अवस्था झाली होती, याचं चिंतन आपण काल पाहिलं. पौलस ती न्यायला आला, पण द्वारपाळाने तसं सोडलं नाही. मग राजा रावणानं स्वतःच्या दाही मुखाला काळं लावून घेतलं, नाकाला चुना लावून घेतला. आणि मग त्याला कुठेतरी द्वारपाळाने सोडलं. याचं चिंतन आपण काल पाहिलं. आणि अंगद महाराज म्हणतात राजा रावणा अशी एका रावणाची फजिती झालेली चित्रकथा मी तुला सांगितली. आता दुसऱ्या एका रावणाची किती वाईट परिस्थिती झाली, त्याची घमेंड, त्याची गुर्मी, त्याची मस्ती कशी जिरली, ती कोणी जिरवली याचंही चिंतन मी तुला सांगतो, ऐक. असं अंगद महाराज बोलतात. दुजा रावण उन्माद बळी सवे गरिगोनी सुतळी रणीजी नावया बळी क्रोधानळे चालिला. रावण ज्याला आपल्या बळाचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या प्राबल्याचा, आपल्या धनाचा, आपल्या ताकदीचा, ज्याला आतोनात उन्माद चढला होता. गर्व वेगळा आणि उन्माद वेगळा. गर्व काही मर्यादेपर्यंत केला जातो, पण त्या गर्वाच्या पुढची जी पायरी असते ना त्याला माज म्हणतात.
त्याला उन्माद म्हणतात, त्याला मस्ती म्हणतात. अंगामध्ये काही कारण नसताना येणारी रग म्हणतात. आणि ही जी गुर्मी आलेली आहे ना बळाची, त्यामुळं राजा रावणानं काय केलं, ताबडतोब निघाला. कुठं निघाला तर जी सप्त पाताळ आहेत ना म्हणले, अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महितळ आणि पाताळ. त्यापैकी सुतळ नावाचं जे पाताळ आहे म्हणले, त्या पाताळ लोकाला तिथला जो राजा आहे म्हणले, ज्याचं नाव बळीराजा आहे, त्याला जिंकण्यासाठी रागानं राजा रावण निघाला. बळीद्वारी द्वारपाळ वामन, तेने जाओ दिदला रावण. बळी पुढे दशकंठ तृण, लज्जायमान राहिला. बळीच्या द्वारामध्ये स्वतः विष्णू भगवंताचा अवतार असणारे भगवान वामन द्वारपाळ म्हणून आहेत. पण राजा रावणाला त्याने हटकून नाही उभा केला, त्याला विचारलं सुद्धा नाही. त्यांनी पाहिलं आणि तसंच आत सोडलं, जाऊ दिलं राजा रावणाला. राजा रावण बळीराजाच्या जवळ समोर आले. पण बळीराजा पुढे राजा रावण म्हणजे एखादा पालापाचोळा असतो ना म्हणले, कसपट गवताची काडी असावी तद्वत लाजून उभा राहिला. असं अंगद महाराज राजा रावणाचीच कथा राजा रावणालाच सांगतात. बळी आणि विद्यावळी, सारी पाठ खेळती सुकस मेळी. रावण आलिया जवळी, मशक मेळी लक्षेणा. बळीराजा आणि विंध्यांचल पर्वत, ज्यावेळेस रावण बळीवर स्वारी करण्यासाठी गेला, बळीराजाच्या जवळ जाऊन पोहोचला आणि राजा रावणानं पाहिलं बळीराजा काय करतोय. तर बळीराजा आणि जोडीला कोण आहे, विंध्याद्री पर्वत आहे भला मोठा. आणि तो पर्वत आणि बळीराजा दोघ जण सारीपाठ खेळतात, सोंगट्याचा डाव खेळतात, द्यूत खेळतात. हे राजा रावणानं पाहिलं आणि जवळ येऊन कोणतरी उभा राहिलंय, कुणीतरी आलंय, याची गणना सुद्धा बळीराजानं केली नाही. एखाद्या चिलटाप्रमाणे राजा रावण गुपचूप ते कसे सारीपाठ खेळतात हे बघत उभा राहिला. रावण दशमुखी किडे किंवा आलेसे गुंगरढे, हे न दिसे बळी पुढे खेळाकडे विगुंतला. आता विंध्याद्री पर्वताबरोबर सारीपाठ खेळणारा बळीराजा केवढा असेल, काय असेल त्याची शरीरयष्टी, कशी असेल देहयष्टी, काय असेल सामर्थ्य. राजा रावण जाऊन उभा राहिला. पण एखादा 10 तोंडाचा किडा यावा किंवा एखादं गुईंग 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 करत चिलट यावं, त्या किड्याकड किंवा चिलटाकड सहजासहजी आपण लक्ष देतो का? आणि लक्ष देण्याची तरी काय गरज आहे? काही गरज नसते. तद्वत बळीराजानं या राजा रावणाला 10 तोंडाचा किडा समजल्यासारखं करून किंवा एक चिलट आले असं समजून दुर्लक्ष केलं आणि आपल्या आपल्या खेळामध्येच बळीराजा मग्न झाला. बळी तृण प्राय न गणी, कळले रावणा मनी, त्यासी मारावे शिंतरोनी, अवांका धरोनी उभा असे. बळीराजानं आपण आलोय, राजा रावण आलाय, हे काय गणलंच नाही.
याचा राग राजा रावणाला आला. मनामध्ये राजा रावणानं विचार केला, हा बळीराजा खेळामध्ये गुंतलेला आहे, याला आपण आता फसवावं आणि फसवून याला आपण संपवावं, मारावं. अशा प्रकारचा एक अवांका मनामध्ये धरून राजा रावण उभा आहे. सारीपाट खेळता आवेशा, हातीचा गळणी पडिला फासा, दे दे म्हणता लंकेशा, त्याशी तो सहसा उचले ना. बळीराजा आणि विंध्याद्री पर्वत दोघे जण मिळून सारीपाट खेळत होते, सोंगट्याचा डाव खेळत होते. आणि खेळता खेळता बळीराजाच्या हातून ती जी सोंगटी होती ती सोंगटी खाली पडली. सोंगटी खाली पडल्याबरोबर तिथं राजा रावण उभा आहे आणि बळीराजानं एक हाक दिली, अरे ती सोंगटी तेवढी दे ना म्हणते, दे 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 दे, तेवढा फासा उचलून दे. राजा रावणानं तो फासा म्हणजे ती खेळातली सोंगटी, ती भिंगरी उचलण्याचा प्रयत्न केला, पण राजा रावणाला सजासजी काही ती भिंगरी किंवा ती सोंगटी उचले ना म्हणतात. एके हाती, दोही हाती, चौ हाती, दाही हाती, वामन्या करशली शक्ती, विसा हाती उचले ना. आता खेळातील सोंगटी तुम्ही पाहिलेले, बळीराजा आणि विंध्याद्री पर्वत दोघे मिळून सारीपाटाचा डाव खेळत आहेत. आणि तो जो असणारा पाट असतो सारीपाटाचा, त्या पाटाच्या बाहेर बळीराजाच्या हातून ती भिंगरी पडली. एक भिंगरी बाजूला पडल्याबरोबर बळीराजा म्हणतो, राजा रावण तिथं उभा आहे, ती सोंगटी दे रे इकडं. राजा रावणानं ती उचलून देण्याचा प्रयत्न करू लागला, पण एक हात लावला, एका हातानं ती सोंगटी उचले ना. दोन हात लावले, दोन हातानं उचले ना. तीन हात लावले, तीन हातानं उचले ना. चार हात लावले, चार हातानं उचले ना. पाच हात लावले, पाच हातानं पण ती सोंगटी उचले ना. अखेरीस 10 हात लावले, 10 हातानं ती सोंगटी उचले ना. जेवढे होते तेवढे 20च्या 20 हात राजा रावणानं त्या सोंगटीला उचलण्यासाठी लावले, पण ती सोंगटी काय उचले ना. का उचले ना याचं चिंतन सांगताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून भगवंताचा अवतार असणारे वामन महाराज आहेत. आणि त्या वामनाने राजा रावणाची शक्ती आकर्षून घेतली, सगळी ताकद आकर्षून घेतली. आणि त्यामुळं 20 हातानं सुद्धा राजा रावणाला ती सोंगटी उचले ना. उचलू जाता लज्जा मिळी, फासा दळला कपाळी, देवोनी आक्रंदे आरोळी, पडिला तळी मूर्छित. राजा रावणाला सुद्धा स्वतःची काहीतरी लाज आहे. अहो, एवढा मोठा राजा रावण एक साधी सोंगटी उचले ना, असं जर जगामध्ये सगळीकडे कळलं तर सगळीकडे अपमानाची वार्ता पसरेल. आजपर्यंत कमवलेले कीर्ती, वैभव, मान, सन्मान धुळीला मिळेल याचा राजा रावणानं मनोमन विचार केला. आणि भाविक हो, ती सोंगटी कशी बशी उचलली, उचलून बळीराजाकडे देणार एवढ्यामध्ये राजा रावणाच्याच हातातून ती भिंगरी, ती सोंगटी निसटली आणि राजा रावणाच्याच कपाळात आदळली. कपाळात आदळल्याबरोबर एवढी जोरात ती भिंगरी लागली की राजा रावण चिर करणा आरडला, आरोळी ठोकली. अगं आई गो, मेलो, अशी आरोळी ठोकली. आणि पृथ्वीवरती राजा रावण मूर्छित पडला. रावण पडताची भूतळी, दाही मुखी भरली धुळी, दे कोणी हसे विंध्यावळी,
पिटली टाळी सेवके. अहो, एक साधी सोंगटी उचलायला गेलेला राजा रावण, त्याची काय दशा झाली तर त्यानंच उचललेली सोंगटी त्याच्याच कपाळात आदळली, लागली. तो चक्कर येऊन पडला, मोठ्यानं किंकाळी ठोकली, आरोळी ठोकली. आणि ज्या वेळेस धरणीवरती राजा रावण धाड दिसा आदळला गेला. चक्कर आल्यानंतर माणूस कसा पडतो? त्याला शुद्ध असते का? नाही. बेशुद्ध अवस्थेमध्ये राजा रावण पडत असताना दाही तोंडामध्ये त्याच्या धूळ गेली. धुळीनं तोंड माखलं गेलं. फुफुट्यात राजा रावण पडला गेला. हे विंध्याद्री पर्वतानं पाहिलं, तो हसू लागला. सेवकांनीही पाहिलं, एकमेकाच्या हातामध्ये टाळी देऊ लागले. रावण पडता मूर्छित, कपाळी अशुद्ध प्रवाहात, तेने तो दिसत आहे आरक्त, जैसे का प्रेत अहेवेचे. अहो, राजा रावणानं ती जी सोंगटी, जो बळीराजा आणि विंध्याद्री पर्वत दोघे जण सारीपाट खेळत होते, ती सोंगटी उचलायला गेला. उचलत नाही म्हणून 20 हातानं उचलली. बळीराजाकडे देत असताना स्वतःच्याच डोक्यामध्ये लागली. ती कपाळावर लागली आणि एवढी जबरदस्त लागली की राजा रावणानं किंकाळी ठोकली. अगं आई गो, मेलो ग. तुम्ही म्हणाल एवढी जोरात लागली? खरंच एवढी जोरात लागली का? तर रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, रावण मूर्छित पडला ना, त्याच्या नाका तोंडात धूळ गेली, पण कपाळात एवढी जखम झाली की तिथून रक्त वाहू लागलं. आणि कपाळातून रक्ताची धार लागल्यामुळं, रक्ताची चिळकांडी उडू लागल्यामुळं राजा रावण रक्त बंबाळ झाला. लाल भडक राजा रावण दिसू लागला. ज्याप्रमाणे एखादी सौभाग्यवती स्त्री, म्हणजे जी पतीच्या अगोदर मरते, ती जशी दिसते, तिच्यावर जसा कुंकवाचा सडा टाकला जातो, तिच्या कपाळी जसं कुंकू लावलेलं असतं आणि ते कुंकू जसं आरक्त दिसतं, आणि जसं त्या आहिवेचं प्रेत दिसावं, अशा प्रकारे राजा रावण रक्तान बंबाळ झालेला, लाल भडक अशा अवस्थेमध्ये मूर्छित पडलेला आहे. दाही शिरे 20 हात, करंट्य होणे आणले येत, याचे पडो नये रक्त, काढा म्हणे विंध्यावळी. राजा रावणाला 10 डोकी आहेत. आपल्याला एक डोकं आहे तर आपण किती आईट करतो, किती आक्कड करतो, किती डोकं चालवण्याचा प्रयत्न करतो. ह्याची टोपी त्याला, ह्या बोटावरचा थोका त्या बोटावर, कुणाला कसं फसवायचं, कसं चालवायचं, कुठे चतुराई करायची, आपण किती चतुर आहे, आपण किती बाजिंद आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण राजा रावणाला 10 डोकी होती. आपल्याला 2 हात आहेत, राजा रावणाला 20 हात होते. 10 डोक्याचा 20 हाताचा. आपण 2 हात आहेत तर 2 हातानं या जगामध्ये किती कार्य करण्याच्या भूमिका घेतो. जगातली सगळी असणारी कार्य जणू का आपणच करतो असं आपल्याला वाटतं. त्या 2 हाताच्या जीवावरच आपण कुणाला धमकवण्याचा प्रयत्न करतो, कुणाचं ओरबाडण्याचा प्रयत्न करतो, कुणाचं लुबाडण्याचा प्रयत्न करतो, वाम कर्म करण्याचा प्रयत्न करतो. सत्कर्म थोडेच करतो. किती लोक आपल्या हातानं सत्कर्म करतात? सगळेच कर्म आपल्या हाताकडून सत्कर्म होतात का?
आणि का होत नाही याचा विचार करण्यासाठीच ही ओवी नात्रयेने घातली असावी. 10 सिरे 20 हात, 10 डोक्याचा 20 हाताचा असा कर्म करणारा, असा बुद्धिवान असणारा, असा डोके बाज असणारा राजा रावण कशासाठी आला असेल इथं? आपल्याच हातानं आपलंच कपाळ मोक्ष करून घेण्यासाठी, कपाळ फोडून घेण्यासाठी, डोकं फोडून घेण्यासाठी का आला असेल? आणि विंध्याद्री पर्वत म्हणतो असा ज्यानं स्वतः येऊन इथं कपाळ मोक्ष करून घेतलेलं आहे, आपल्याच हातानं आपलं डोकं फोडून घेतलेलं आहे, रक्ताची चिळकांडी वाहू लागलेली आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहे, नाका तोंडात धूळ गेलेली आहे, अशा राजा रावणाचं हिथं रक्त सांडू लागलेलं आहे. रक्ताची हिथं घाण व्हायला नको, याचं रक्त इथं सांडू नये म्हणून या राजा रावणाला ताबडतोब इथून उचला, काढा. अशा प्रकारचा विंध्याद्री पर्वत सेवकाला बोलू लागलेले आहे. येवोनी बळीचे सेवक अलंकार एक एक, वस्त्रे वस्त्रे हिरोनी देख, नेला दशमुख अति दुरी. बळीराजाचे सेवक आले. त्यांनी राजा रावणाला उचलून नेत असताना त्याच्या अंगावरचे सगळे दागदागिने काढून घेतले. एक ना एक अलंकार ना अलंकार सगळाच्या सगळा काढला आणि त्या सेवकाने हस्तगत केला. राजा रावणाच्या अंगातला शर्ट असेल, बनियन असेल, उपरण असेल, खांद्यावर कमरेला धोतर असेल, आतमध्ये जी असणारी अंडरपॅन्ट असेल, ही सगळी असणारी कपडे एक 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 करून राजा रावणाची त्या सेवकाने काढली. राजा रावणाला दूर लांब 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 नेला. अशा प्रकारची अवस्था या राजा रावणाची केली. अलंकार काढून सगळे कपडे करून नागवा उघडा करून दूर नेऊन टाकून दिलं राजा रावणाला. अशी अवस्था बळीराजाच्या सेवकाने केली. याचं चिंतन अंगद महाराज राजा रावणाच्या भर सभेमध्ये राजा रावणाच्या तोंडावर ऐकवतात. अति बळेसी कुंतत युद्धाला लंकानात, त्याचा निवडला पुरुषार्थ विटंबनार्थ तो ऐका. असा नागवा उघडा बिन लाजी राजा रावण कणत कुतत परत बळीराजा बरोबर युद्ध करण्यासाठी आला म्हणतात. युद्ध आला लंकानात म्हणजे भांडणाची लई अंगात रग हो, सारखं भांडण युद्ध करू वाटतंय अशी राजा रावणाची खुमखुमी. आणि त्याचा नात्रयेने निवडलेला पुरुषार्थ, त्याला पुरुषार्थ म्हणता येतच नाही, त्याची फटफजिती जी सांगितली ती ऐका म्हणतात. आगे लंड पिछे गांड, शेवकी केले भंडो भंड, रावणाचे काळे तोंड, लज्जा वितंड तेने त्याशी. राजा रावणाच्या अंगात किती मस्ती आहे, किती गुर्मी आहे, किती माजलेलं आहे राजा रावण, किती उन्माद चाललेले आहे याचं चिंतन नात्रय सांगताना म्हणतात. ह्याला नागवा उघडा करून लांब दूर नेऊन फेकून दिला तरी पुन्हा उठला आणि पुन्हा युद्धासाठी आला. मग किती बिनलाज आहे, किती बिन आबरूच आहे राजा रावण. बर, अंगावर एक तर कपडा नाही, निस नागवा राजा रावण. आणि तसाच दरबारामध्ये आला. सेवकाने पाहिलं, सेवकाने पाहिल्याबरोबर सेवकाने राजा रावणाला हान 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 हाणायला सुरुवात केली. त्याची टिवजार शिकून काढली. माग पुढं असा बदडून काढला.
अवघड जागा धरून सन 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 शेकून काढलं राजा रावणाचं अंग. राजा रावणाचं काळं तोंड झालं. सगळी अवघड जागा सुजून गेली. काळं तोंड झालं. तोंड लपवावं कोणीकडं अशी भरपूर लाज राजा रावणाला बळीराजाच्या सेवकानं आणली. म्हणतात, रावण राजा ती समर्थ, नावी न मिळ्याची तेत, केस लांब 10 हात, अशी दावीत जगाशी. ए राजा रावणा, अरे एवढा मारला, सगळं अंग ना अंग शेकून काढलं, टिवंजार सुजवली. आणि त्या राजा रावणाची अवस्था सांगू का मला? अरे एवढा लंकेचा राजा रावण असणारा त्याला न्हावी सुद्धा मिळाला नाही का म्हणले त्याच्या राज्यामध्ये? अरे 10 हात त्याची केस लांबलेली होती म्हणले, दाढी मिशा लांबलेल्या, डोक्याची केस लांबलेली, आणि अशी 10 हात केस घेऊन राजा रावण फिरत होता. त्याला काही लाज लज्जा शरम काही चीज नाहीच का म्हणले? जगाला की असं बोचकं घेऊन धावताना फिरताना त्याला लाज वाटत नव्हती का? असं राजा रावणाच्या समोरच अंगद राजा रावणाची झालेली फटफजिती सांगतो. आशीर्वाद दिदला ऋषी, केशवृद्धी झाली त्यासी, जो तो रावण उपाशी, ओक्सा भोक्षी स्पुंदतम. खरोखर आहे म्हणले, ऋषींचा आशीर्वाद फळाला आला असेल म्हणून राजा रावणाची 10 हात केस लांबली असतील. जो तो राजा रावणाची चेष्टा करायला लागला, टिंगल करायला लागला, राजा रावणाची टर उडवायला लागला, राजा रावणाची फटफजिती करायला लागला. आणि राजा रावण काहीच करू शकत नव्हता. कोणाला आवरू शकत नव्हता, कोणाला सावरू शकत नव्हता, कोणाला थांबवू शकत नव्हता. आपली दुसऱ्याकडून होणारी चेष्टा ती संपुष्टात आणू शकत नव्हता. त्या चेष्टेवर मात करू शकत नव्हता. राजा रावण काय करत होता? फक्त उक्साबुक्शी स्पुंदून गैवर घालून रडत होता. रडण्यापलीकड राजा रावणाला काहीच करता येत नव्हतं. अशी राजा रावणाची अवस्था बळीच्या नगरीमध्ये, बळीच्या पाताळ लोकामध्ये, ज्याचं नाव सुतळ आहे, अशी तिथं झाली. राजा रावण नुसता उक्साबुक्शी स्पुंदून रडत होता असं अंगद महाराज राजा रावणाला सांगतात. अजून राजा रावणाची काही फटफजिती झाली, राजा रावणाची तिथून सुटका झाली का नाही, झाली तर कशी झाली, याचं चिंतन आपण पुढील भागात करूया. आजच्या भागात आज आपण इथंच थांबूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. ओ
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समूर्तलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे।
राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला घन श्याम गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी
बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा वेद पारायणा ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा श्री विष्णु नारायणा श्री राम नारायणा श्री कृष्ण नारायणा श्री विठ्ठल नारायणा श्री पांडुरंग नारायणा श्री हरि नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोत गण 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 गणात बोते गण 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 गणात बोते गण 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 गणात बोत गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। ओम श्री हनुमते नमः 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम। रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान। श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। जय श्री राम जय श्री राम।